नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपल्याला बनवायचं आहे बिन तेलाची, अजिबात फोडणी न देता मिक्स व्हेज म्हणजे मिक्स भाजी बनवायची आहे. ती कशी बनवायची ते आत्ता बघूयात. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे. इथे आहे शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरच्या, एक तमालपत्र आणि कढीपत्ता, फ्रेश मटार, टोमॅटो, कांदा, कच्च्या बटाट्याच्या फोडी, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी आणि हा आहे ओल्या खोबऱ्याचा खीस. चला तर मग आता आपण छानपैकी रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी या ठिकाणी तमालपत्र, काळी मिरी आणि दालचिनी हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता कच्च्या बटाट्याच्या फोडी, वाटाणा, कांदा हे असं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. ही भरपूर अशी खमंग आणि झणझणीत अशी भाजी होणार आहे, कारण यामध्ये मी खडा मसाला टाकलेला आहे आणि वरून हिरवी मिरची पण टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो, वरून ओल्या नारळाचा खीस हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे. वरून आता हळद, धणे जिऱ्याची पावडर, रॉक सॉल्ट म्हणजे काळे मीठ चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे. आणि आता 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे आणि आलं पण टाकलेलं आहे, किसलेलं आलं पण टाकलेलं आहे. तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्याच्यावरती एक ताट ठेवून द्यायचं. त्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण छानपैकी त्याला वाफ लागते पाण्याची. आणि टोमॅटोचा आणि कांद्याचा ओलसरपणा असल्यामुळे भाजी व्यवस्थित शिजते. आधी अशीच शिजवून घ्यायची. नंतर पाणी गरम झाल्यानंतर, ताटातलं पाणी गरम झाल्यानंतर मग त्यात थोडंसं ओतून द्यायचं पाणी, अशा प्रकारे. एक 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे ताट. त्यानंतर शिजली की चेक करायचं शिजली की नाही ते. बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे. आणि आता इकडे आपण फुलके बनवायचे आहेत. मी इथे फुलके बनवायला घेतलेले आहेत, कारण फुलक्यांसोबत छान अशी लागते ही भाजी. भाजीचा असा मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता त्याच्यासोबत असे छान छान फुलके. वाह, मस्त गरमागरम फुलक्यांसोबत गरमागरम बिन तेलाची, बिना फोडणीची खमंग अशी सुगंध येतो आहे भाजीचा. अशा भाजीसोबत असे गरमागरम फुलके तुम्ही एकदा ट्राय करा. खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढी सुंदर अशी भाजी होते. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे ताट वाढून द्यायचे आहे. मस्तपैकी एक गोडाचा पदार्थ आहे सोबत. स्टे हेल्दी, स्टे हॅपी.